अकोला जिल्ह्यातील अकोट महसूल उपविभागातील भ्रष्टाचाराला चपराक देणारी मोठी कारवाई 23 जुलै रोजी समोर आली आहे। तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड भाग क्रमांक 2 येथे कार्यरत असलेल्या तलाठी विनोद आढे आणि त्यांचा खासगी सहकारी प्रमोद इंगळे यांना अकोला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने 10,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे। विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका शेतकऱ्याने आपल्या फेरफार नोंदीसाठी संबंधित तलाठीकडे अर्ज केला होता, मात्र त्या कामासाठी विनोद आढे याने शेतकऱ्याकडे 10,000 रुपयाची लाच मागितली। ही बाब शेतकऱ्याने थेट अकोला एसीबीकडे तक्रार करून उघड केली। एसीबीने तात्काळ सापळा रचत आज थोड्याच वेळापूर्वी ही कारवाई केली। तलाठी विनोद आढे व त्याच्या खासगी सहकारी प्रमोद इंगळे हे लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले। सदरची कार्यवाही अकोला लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे उप अधीक्षक मिलिंद बहारकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण वेरुळकर, पोलीस अंमलदार संदीप ताले, अभय बावस्कर व असलम शाह यांनी संयुक्तपणे यशस्वीरित्या पार पाडली। एसीबीने तात्काळ सापळा रचत थोड्याच वेळापूर्वी ही कारवाई केली। तलाठी विनोद आढे व त्यांच्या खासगी सहकारी प्रमोद इंगळे हे लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांना रंगेहात पकडले। दरम्यान या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। या कारवाईमुळे महसूल विभागातील भ्रष्टाचार पुन्हा एकदा उजेडात आला असून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी जनतेकडून केली जात आहे। ही माहिती हिवरखेड येथून RN न्यूजचे प्रतिनिधी अब्दुल सादिक यांनी दिली।